हॅलो. तर समालोचन करण्यासाठी आपण इथे बोलणार आहोत रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर यांच्याकडे आणि त्यांच्या समवेत दीपक पाटील पलसपे यांच्याकडे आपण बोलणार. आमचे गुणलेखक मित्र सोमनाथ पाटील वाजे, त्याच्यानंतर जी संपूर्ण GTCची टीम आपण पाहतो, खऱ्या अर्थाने लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून आपण क्लिअरिटी पाहतो, खऱ्या अर्थाने सर्वांना इथे प्रभावित केलेलं आहेत, त्यांच्याकडे आपण खऱ्या अर्थाने इथे फोकस होणार आहोत. तर वळूया सर्वप्रथम तर आपण समालोचन कक्षमध्ये. धन्यवाद MD सर. शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान शिवभक्त स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी चषक 2021चा अतिशय भव्य असा पर्व आपण पाहतोय, ज्यांच्या विद्यमानातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय योगेश बालाराम मडवी, खऱ्या अर्थाने आपण पाहतोय संस्थापक अध्यक्ष रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे आपण त्यांना पाहतो आणि एक युवा जोश कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण आपण योगेश मडवी साहेबांच्या माध्यमातून पाहतोय. आणि खरोखरच आल्यानंतर या स्पर्धेच्या प्रेमात पडावं एवढी भव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या उसाटणे गावाच्या मैदानामध्ये. आणि खरोखरच आजचा पोल देखील पाहायला अतिशय अप्रतिम पोल आहे. आणि या स्पर्धेचा विशेष जर भाग पाहिला तर 5 दिवसाची स्पर्धा आहे. 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक सामना 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच योगेश मडवी साहेब तुमचं यश आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेनेचा एक बुलंद आवाज म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं आणि पूर्णपणे शिवमय वातावरण इथे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. सर्व आलेल्या प्रेक्षकांचे आपण अभिनंदन करतोय, स्वागत करतोय आणि खरोखरच मी आभार व्यक्त करतोय या सर्व उसाडण्याच्या टीमचं. खऱ्या अर्थाने आमचे अनिल ढोपरे असतील, धनंजय असेल, अजय असेल, समीर, सर्व टीम यांचं मी आभार व्यक्त करतोय की आज नक्कीच मला उद्याचा दिवस होता, परंतु RPLच्या फायनलमुळे नक्कीच आज मला ॲडजस्ट केल्याबद्दल मी अनिल ढोपरे आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मी आभार व्यक्त करतोय. आमच्या समेत आज समालोचनासाठी एक रायगडमधील एक नामवंत समालोचक, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आमचे सचिव दीपकजी पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा आवाज आज आपण पूर्ण दिवस ऐकणार आहोत. समेत पूर्णपणे 5 दिवस स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून हँडल केली जाते MD सर, त्यांचं देखील आपण स्वागत करतो. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य सोमनाथ पाटील वाजे यांना देखील पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुनील पाटील सर मुरबी, रवी पाटील सर रोंजन आणि द्वारकानाथ चोरगे सर बेलवली यांचं देखील आपण स्वागत करतोय. वळूया सामन्याच्या सुरुवाती सत्रासाठी आमचे साथी समालोचक मित्र दीपक पाटील पलसपे यांच्याकडे. हॅलो. तत्पूर्वी बघा, फलंदाजांसाठी सामन्याला सुरू होण्याच्या अगोदर आम्ही ते अनाउन्समेंट करतो. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान उपसरपंच उसाडणे योगेश दादा मडवी आणि त्याचबरोबर स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे सुपुत्र कुमार हितेंद्र मडवी आणि रोशन मडवी या त्रिवेणी संगमच्या वतीने जे भगवमय वातावरण आपण पाहतो, तिथे कटआउट्स आहेत, बॅनर्स आहेत. त्या बॅनर्सला जर एखाद्या फलंदाजाने डायरेक्ट हिट षटकार तटवला तर त्याच्यासाठी एकूण 3000 रुपयाचा या त्रिवेणी संगमकडनं पारितोषिक असणार आहे. आणि आमचे लाडके आयोजक कुमार हितेंद्र मडवी यांचं कटआउट्स पाहतो बघा, एक स्टायलिश व्यक्तिमत्व. त्या कटआउट्सला जर एखाद्या फलंदाजाने हिट षटकार तटवलं तर त्याच्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर स्वरांश एंटरप्राइजेस टेंबोली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. वळूया आपण दीपक पाटील यांच्याकडे. स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. आज फटाक्यांच्या आतषबाजीत मात्र आज या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय. सगळेच नामवंत संघांचा खेळ आजच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. करूया गणरायाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडे घालूया. महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन जाऊया मैदानाच्या दिशेनं. जमलेले सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवशी गावदेवी क्रिकेटला बुसाडणे GMCC आयोजित आपण ही स्पर्धा पाहत आहे. सन्माननीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय योगेशजी बाळाराम मडवी
यांच्या पुढाकारानं मात्र एक दर्जेदार स्पर्धा आज भगवामय वातावरण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतंय. सन्मान्य अनिल शेठ डोबरी साहेब असतील, धनंजयजी हिलाल साहेब असतील, त्याचप्रमाणे हितेंद्रजी मडवी असतील, त्याचप्रमाणे शाखा प्रमुख आमचे मुकुंद बाळाराम मडवी साहेब असतील, दिलीपजी बाळाराम मडवी असतील, तनिष मडवी असतील, रोशन मडवी असतील आणि अन्य सर्वच मान्यवरांच्या खऱ्या अर्थानं सहकार्यानं ही स्पर्धा पाहायला गेलं तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ठरते आहे. आणि आज मात्र पाहायला गेलं तर सगळ्यांची नजर मात्र या स्पर्धेवर असेल. तर सकाळच्या सत्रामध्ये दोनही संघांसाठी आपण खऱ्या अर्थानं शुभेच्छा देऊया. एका बाजूला स्वरांश एंटरप्राइजेस टेंभिवली आणि त्यांचा सामना असेल श्रेया 11 वाकळण. एका बाजूला भिवंडी आणि अगदी पाहायला गेलं तर वाकळण जवळचा संघ आहे, परंतु या विभागामध्ये नेहमीच ज्यांचं वर्चस्व राहिलं आहे आजपर्यंत आणि तोच संघ आणि हव्याशा वाटणाऱ्या लढती. कारण यानंतर सुद्धा आपल्याला गोरसई बी संघाचा सामना पाहायला मिळणार आहे. धारावे संघ आज खेळणार आहे, सापार्डे आहे, त्याचप्रमाणे जर्मन कामोटे संघ तुम्हाला मैदानामध्ये आज पाहायला मिळेल. वडवली बी संघसुद्धा पाहायला मिळेल, त्याचप्रमाणे न्हावा संघ आज मैदानामध्ये उतरणार आहे. तर आज खऱ्या अर्थानं जंगी लढती तुम्हाला आज या मैदानावर पाहायला मिळतील. तर जाऊया मैदानाच्या दिशेनं. पंचांचा निर्णय येतोय यावेळेस. मात्र सामन्याला सुरुवात करूया. गोलंदाजी मार्कवर मात्र वाकण टीमचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज मोतीराम भोईर तर सलामीवीर प्रतीक पाटील सज्ज होतोय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र अगदी पाहायला गेलं तर कव्हरच्या दिशेमध्ये खेळून काढलाय. सिंगल आणि सिंगलनं मात्र इथे सुरुवात झाले आजच्या दिवसाला. प्रतीक पाटील आणि हर्षद अशी सलामीची जोडी. टेंबिवली संघाचा संघनायक मगाशी म्हणाला होता थोडेसे प्लेयर्स आमचे यायचे आहेत, त्यामुळं आम्ही फलंदाजीच घेतली असते आणि त्यांच्या अपेक्षेनुसार मात्र निर्णय मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. कारण नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते वाकण टीमनं. मोतीराम भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट रनअप आहे, परंतु ॲक्युरसी फार आहे. थोडासा शॉर्ट ऑफ ब्लेंड डिलिव्हरी होता आउटसाइड ऑफ स्टंप. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु पूर्णपणे चकला यावेळेस मात्र हर्षद पाटील. तर मंकडिंग जी विकेट आहे ती विदाउट पाहायला गेलं तर पंचांना विचारायची गरज नाही आहे. डायरेक्टली बॉलरसाठी मात्र ही सुवर्ण संधी असेल. जर एखादा नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज बॉपिंग क्रीज सोडून जर पुढे जात असेल तर गोलंदाजांनी स्टंपला चेंडू लावला तर मात्र डायरेक्टली आऊट दिला जाईल. त्यासाठी कोणतीही अगोदरच पंचांना त्याची सांगायची सुद्धा गरज नाही आहे. ही महत्त्वाची अनाउन्समेंट असेल. आणि जर फलंदाज पॉपिंग क्रीजमध्येच असेल आणि स्टंपला विकेटला बॉल लावला तर मात्र नो बॉल सुद्धा असेल. त्यामुळे दोनही बाजूनी असणार आहे, त्यामुळे या सूचनेकडे गांभीर्याने लक्ष द्या. अगदी टिचून मारा सुरू आहे मोतीराम भोईरचा राईट अमोर द विकेट ना. हा बॉल यावेळेस मात्र लॉफ केलाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. आजच्या दिवसामधील पहिला षटकार. आरंभ प्रारंभ आणि मागच्या 2-4 वर्षामध्ये फार प्रसिद्धीच्या झोतामध्ये असणारं हे नाव पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पाहायला गेलं तर थोडंसं इथे षटकारानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. आणि बराच वेळा बॅकफुटवर जेव्हा जेव्हा फलंदाज गेले तेव्हा तेव्हा मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. आणि खासियत आहे कट करण्याची क्षमता मात्र मोतीराम भोईर या गोलंदाजामध्ये आणि त्याचमुळे मात्र तो यशस्वी सुद्धा ठरतोय. यावेळेचा बॉल आणखीन एकदा पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. इथे मात्र पंच सुनीलजी पाटील सरांचा इशारा. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळणार आहे. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले माझे साथी गुणसंख्या लेखक सोमनाथजी पाटील आम्हाला सांगतात 9 धावा धाव फलकावर लागल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रतीक पाटील आणि हर्षद पाटील अशी सलामीची जोडी टेंबिवली संघाकडून. टप्प्याचा बॉल पुलचा फटका यावेळेस मात्र स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे जातोय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या वरून बॅनर हिट मात्र झालाय आणि 6 धावा मात्र मिळतील. हा दुसरा षटकार पहिल्या ओव्हर मधला.
दादा मडवी, हितेंद्र मडवी आणि रोशन मडवी या आमचे रोशन मडवी या त्रिवेणी संगमच्या वतीने 3,000 रुपयाचा पारितोषिक ते जमा झालेला आहे. स्वरांश एंटरप्राइजेसचे सर्व सुप्रसिद्ध उद्योगपती, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस सनी शेठ तुपे साहेब बिचुंबे यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत रायगड जिल्ह्यातील एक नामवंत क्रिकेट समालोचक प्रवीण गायकड वाकडी यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण स्टेजवर. आपलं रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने सरसे स्वागत आहे. बॅनर हिट आहे सन्मानाने आपले आयोजक योगेशजी बडवी साहेबांच्या बॅनरला मात्र बॉल लागला आणि आज मात्र संपूर्ण क्रीडांगणाच्या भोवती जेवढे बॅनर्स आहेत आणि योगेशजी मडवी यांच्या बॅनरला जर बॉल लागला तब्बल 3,000 रुपयांचं पारितोषिक आणि हे पारितोषिक मात्र मिळवलंय ते अर्थातच प्रतीक पाटीलला. अभिनंदन प्रतीक. आणि पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या त्या तब्बल 15 धावा गोलंदाजी मार्कवर. वाकण संघाची ओळख केतन मात्रे. पहिला चेंडू यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. इथे मात्र निर्धाव चेंडूनं सुरुवात जरूर केली. चांगली गोलंदाजी करत होता परंतु 2 षटकार मात्र मोतीराम भोईर यांच्या षटकामध्ये आले आणि सुस्थितीमध्ये मात्र पोहोचला तो स्वरांश एंटरप्राइजेस टेंबिवली संघ. केतन मात्र एक दर्जेदार नामवंत अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे आणि पाहायला गेलं तर या विभागामधील बायकर मॅन ज्याला संबोधलं जातं. बॅकफुटला जाऊन इथे मात्र स्कोअर कट केलाय. फ्लॉतून फटका. कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. खणखणीत असा चौकार. धाव चेंडूची सांगता लगेचच कमबॅक मात्र पाहायला मिळालं. केतन मात्रे फार मोठं नाव आहे. पूर्णपणे पाहायला गेलं तर या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ज्या नावाची दहशत ओळखली जाते वाकण टीमसाठी सातत्यानं मात्र प्रत्येक मॅच मध्ये कन्सिस्टंट राहिलाय हा खेळाडू. इथे मात्र पाहायला गेलं तर थोडासा टॉस केला होता केतन मात्रेनं आणि हा झेल मात्र स्वतः घेत असताना पहिल्या विकेटचं पतन होईल. ज्या विकेटची मात्र गरज होती ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय श्रेया 11 वाकलन टीमसाठी. ही फार मोठी विकेट. बॅट्समन आउट होतोय. हर्षद पाटील मैदानाच्या बाहेर. तर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. स्वरांश एंटरप्राइजेस टेंबिवली क्रिकेट संघाला सपोर्ट करण्यासाठी भारताच्या सीमेचे रक्षण करणारे इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असणारे सन्माननीय गीत गावण सरांचं इथे आगमन होत आहे. यावं आपण स्टेजवर. आपलं स्वागत आहे. तर विकेटची गरज होती आणि अखेरीस मात्र विकेट मिळवून दिले केतनना. यावेळेचा बॉल अगदी पाहायला गेला तर मागे खेळलाय. फाईन लेग सीमारेषा भेदत चाललाय बॉल. वडे सुपर स्ट्रोक. 4 धावा मिळतील. चौकार. पाटीलच्या बॅट मधून मात्र हा चौकार. आणि आजकाल पाहायला गेलं तर 360 अँगलमध्ये जो खेळतो या फॉर्मॅटमध्ये आणि तोच फलंदाज बरेचसे फलंदाज यशस्वी होताना ही गरज आहे. काल आपण सामना पाहिला असेल अगदी वर्ल्ड कपचा. याच पद्धतीने लॅप शॉट आले होते परंतु इथे मात्र समोरच्या दिशेला वडे सुपर ड्राईव्ह. लॉंग ऑफच्या वरतून मात्र ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका. प्रतीक पाटीलच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल. आज संपूर्ण दिवसभरामध्ये बरेचसे षटकार तुम्हाला पाहायला मिळतील परंतु सीमारेषेच्या बाहेर आपण झेल घेतला तर तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यामुळे प्रयत्न करायला काय हरकत आहे.
संपूर्ण दिवस या स्पर्धेसाठी, या पूर्ण स्पर्धेसाठी मात्र हे पारितोषिक नक्कीच आयोजकांचं खरंच संदीप सर कौतुक करावं लागेल. ही मेजवानीच जणू आहे. नक्कीच नक्कीच दीपक, पाहायला गेलं तर जर दिवसामध्ये तुम्ही 4 कॅच जर पकडल्या तर 2,000 रुपये तुम्ही बसल्या बसल्या कमवू शकता. म्हणजे ही देखील एक विशेषता या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच जेवढं कौतुक करावं आयोजकांचं तेवढं कमी आहे. तर प्रयत्न सोडू नका मित्रांनो, नक्कीच आयवा कॅच घेण्याचा प्रयत्न करा. आपल्याला सुद्धा विचार करायला हरकत नाही, माईक ठेवून आपण सुद्धा बाहेर गेलो तर कदाचित आपल्याला सुद्धा पारितोषिक मिळू शकतील. तर प्रेक्षकांसाठी नक्की सुवर्ण संधी आहे, त्याचा लाभ घ्या. आणि खूप चांगली बॅटिंग आता मात्र मैदानामध्ये सुरू आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर तब्बल 29 धावा लागल्यात. केतन मात्रेला जरूर एक सफलता मिळाली, परंतु 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहायला मिळाला. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालाय जीत भोईर. मोठं नाव लेफ्ट ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल यावेळेस आउटसाईड ऑफ स्टंप. इथं हलकीशी अपील पाहायला मिळाली आणि इथे निर्धाव चेंडूनं मात्र सुरुवात केली. एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू मात्र श्रेया 11 वाकण संघामध्ये आहेत. प्रत्येक जण मॅच विनर आहे आजपर्यंत. मात्र प्रत्येक या प्लेईंग 11 या संघाला मात्र एक आनंदाचे क्षण, सुखदायी क्षण मात्र प्रत्येक वेळी देत आलेत. यावेळेचा हा बॉल लॉफ्ट केलाय. आता मात्र बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑफला फिल्डर उभा आहे आणि झेल सुटला. आणि दैव देता आणि कर्म नेता असं म्हणतात ना, झेल गेला आणि बॉल सुद्धा सीमारेषेच्या बाहेर पडला. आणि हा आलाय नशिबाचा षटकार. अगदी पाहायला गेलं तर जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. जीत नाराज होईल नाही तर काय. आणि इथे मात्र जीवनदान मिळाला आणि लगेचच पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार पाहायला मिळतोय. आणि पाहायला गेलं तर डीप फाईन लेग सीमारेषा छेदत मात्र बॉल चाललाय. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. ही आगेकूच आहे आणि हिंदुत्वाची आगेकूच, मराठी माणसाची आगेकूच. आणि आज मात्र हे भगवं राज्य या महाराष्ट्रावर. प्रेक्षकांना त्या ठिकाणी झेल घेतलाय. प्रेक्षक आयवा कॅच त्या ठिकाणी पकडल्या. विनंती असेल आपण यायचंय नंतर, कारण पारितोषिक आहे, कारण इथून आम्ही पाहू शकलो नाहीये, तर कृपया करून या प्रेक्षक. आणि इथे मात्र सरळ येतोय केतन मात्रेच्या हातामध्ये. आता मात्र कोणतीही चुकी होणार नाहीये. आणि इथे विकेट डाऊन. दुसरी फलंदाज यावेळेस मात्र बाद होतोय. वीरेश पाटीलच्या खेळीचा अंत. 2 षटकारांची मात्र शॉर्ट अँड स्वीट इनिंग इथे पाहायला मिळाली. 12 धावांची इनिंग मात्र स्वरांश इंटरव्हायझर्स टेंबोली संघासाठी फार लाभदायी ठरली. तर विकेट हॅट्रिक साठी बघा गोलंदाजाला एक सुवर्ण संधी आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी यांच्या तालीम मध्ये तयार झालेले बुरदुल गावचे सुप्रसिद्ध मल्ले अर्थात पहिलवान आणि श्रेया 11चे पॅकर्स अजय पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 2,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ओटू दीपक पाटील यांच्याकडे बोलूया. विकेट डाऊन झालाय. राऊंड विकेटनं यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. आणखीन एक झेल. आज मात्र पाहायला गेलं तर वाकण संघ क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा चुका करताना, कारण पाहायला गेलं तर एक ताकदवान संघ, परंतु आज छोट्या छोट्या चुका झाल्यात आणि या चुकांमुळेच थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय. 2 विकेट जरूर गेल्यात, परंतु संघाची धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 41 या आकड्यावर स्कोर कार्ड पोहोचलाय. तिसरं षटक सुरू आहे जीत भोईरचं. जीत भोईर पाहायला गेलं तर नेहमी संकटमोचक, संकटामधून बाहेर काढणं हा त्याचा ठरलेला उपक्रम असतो आणि ते त्यांनी प्रयत्न सुद्धा केले, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं फार गरजेचं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून यावेळेस मात्र प्रतीक पाटीलच्या बॅट मधून निघालाय. आणखीन एक घणाघाती प्रहार षटकार.
नितीन पाटील. तर बघा प्रेक्षक कमाल झेलसाठी जे पारदर्शक आहे आमच्या आदर्श संघनायक अनिल ढोपरी यांचे परम मित्र नाशिकचे कैलास सानप यांच्याकडनं ज्यांनी झेल पकडला त्या प्रेक्षकासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आणि या स्पर्धेचे आमचे सर्व एकच वादा योगेश दादा यांच्याकडून 300 रुपयाचा पारितोषिक. आणि इथे आमचे नामवंत समालोचक जगदीश पाटील नारिवली यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत. आमचे आयोजक दिलीप शेठ मडवी यांचं इथे आगमन झालेलं आहे, आपले मनपूर्वक स्वागत. तर बॅनर हिट मध्ये खऱ्या अर्थाने प्रतीक पाटीलचं अभिनंदन करावे लागेल. आयोजन कमिटीच्या वतीने सुद्धा प्रतीक तुझं अभिनंदन करण्यात आलेलं आहे की 4था दिवस आहे. आम्ही एक स्वप्न बघितलं होतं की कोणता असा फलंदाज असेल की पहिला बॅनर हिट षटकार तटवण्याचा गौरव प्राप्त करील आणि तो गौरव प्राप्त केलेला आहे सनी शेठ तुपे साहेबांच्या संघातील आक्रमक फलंदाज प्रतीक पाटील अर्थात माट्या. 3000 रुपयाचा पारितोषिक जिंकलेला आहे बलुजा समालोचन कक्षमध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर 47 धावा लागल्यात आणि आमच्या समवेत रायगड क्रिकेट समालोचक असोनचे सदस्य आणि मध्ये स्वागतम. केतन मात्रे राऊंड विकेटनं यावेळेस मात्र ड्राईव्ह केला ऑन साईडला. बॉल चालला अगदी थोडासा बडीश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सिंगल येईल. एकेरी धाव कंट्रोल करावा लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करणं फार गरजेचं आहे. छोट्या छोट्या चुका वाकण टीमकडून नॉट एक्सपेक्टेड ज्या झाल्या त्या चुका आता सुधारण्याची वेळ सुद्धा आली. इथे मात्र ज्या पद्धतीनं प्रतीक पाटीलची घोडदौड सुरू आहे आणि संपूर्णपणे स्वरांश एंटरप्राइजेस टेंबिवली टीमसाठी मात्र एक ट्रम्प कार्ड ठरलंय. सलामीला येत आतापर्यंत विचार केला तर तब्बल 29 धावांची खेळी साकारले 8 बॉलमध्ये. राऊंड विकेटनं केतन मात्र तयार. अकूट टप्प्याचा बॉल इथे मात्र पूल केलाय. बॉल हवेमध्ये उंच गेलाय. स्क्वेअर लाईक च्या ठिकाणी नो मॅन्स लँड निर्जन स्थळी जाऊन मात्र बॉल पडतोय. तद्वर मात्र घेतलेल्या सहजतेनं 2 धावा दुहेरी धावांचं योगदान आणि धावसंख्या मात्र अर्धशतक धाव फलकावर टेंबिवली संघाचा 50 धावा कंप्लीट होत असताना वेल प्लेड. 4थ्या षटकाला सुरुवात आणि आतापर्यंत 2 चेंडू संपलेत आणि 50 धावा धाव फलकावर. त्यामुळे एक मोठ्या धावसंख्येचा चेस करावा लागेल दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा वाकण संघ मैदानामध्ये उतरेल. केतन मात्रे फार मोठं नाव. यावेळेस मात्र सुरेख फटका थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका लॉंग ऑफच्या वरतून उडवलं. या बॉलला दे धक्का घे छक्का. बॅटिंग ओ लॅप शॉट यावेळेस मात्र अगदी यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून मात्र आणि काय फटका लगावलाय. काय कलात्मकता दाखवली आता मात्र आणि आणखीन एक जबरदस्त चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 60 वर 60 रन्स. असाच फटका पाहायला मिळाला. प्रतीक पाटीलच्या बॅट मधून पुन्हा एकदा ठोकतोय. स्क्वेअर लेगच्या वरतून उडवलाय बॉलला. इट्स अ बिग 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 आउट ऑफ द पार्क. यूज इट 6 रन्स. ए नहीं बी. दर्शक सुद्धा आयोजकांच्या वतीनं आणि इथे मात्र प्रतीक पाटील त्याच दिशेनं आगेकूच करत असताना यावेळेचा बॉल बॅटची एज. इट्स अ 50 अर्धशतक धाव फलकावर. प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारायची आहे प्रतीक पाटील. वेल प्लेड. अफलातून बॅटिंग पहिल्याच इनिंग मध्ये आजच्या दिवसामध्ये स्वरांश एंटरप्राइजेस टेंबिवली संघाचा सलामीवीर बॅट्समन प्रतीक पाटीलने झळकावलंय अर्धशतक. तर प्रतीक पाटील साठी बघा 1000 रुपयाचा पारितोषिक
रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने कमिटीच्या वतीने प्रतीक बॅट मानवंदना द्यायचे. बॅट हवेमध्ये सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वरांश एंटरप्राइजेसचा आक्रमक फलंदाज प्रतीक पाटीलचं अभिनंदन करूया. बॅनर हिट साठी सुद्धा पहिला असा बॅनर हिट षटकार तटवणारा फलंदाज ठरलेला आहे. त्याच्याकरता आमचे योगेश दादा संपूर्ण टीमच्या वतीने 3,000 एकूण 4,000 रुपयाचं पारितोषिक प्रतीकने जिंकलेलं आहे. मनपूर्वक अभिनंदन. क्लास पाडिक इथे मात्र आपल्या बॅटचे अनोखे आविष्कार आज मात्र प्रस्थापित केलेत. ते अर्थातच प्रतीक पाटीलला हे या स्पर्धेमधील पाहायला गेलं तर तिसरं अर्धशतक, परंतु आजच्या दिवसामधील पहिल्याच इनिंगमध्ये मात्र हे अर्धशतक झळकावलंय. ते स्वरांश एंटरप्राइजेस टेंभुर्णी संघाचा धडाकेबाज फलंदाज प्रतीकना. पहिलं अर्धशतक आपण पाहिलं होतं गेसर संघाचा दुर्वेश मडवी याच्या बॅटमधून आलं होतं. त्यानंतर मात्र पडगे संघाच्या निखिल म्हात्रेनं सुद्धा या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलं आणि आता मात्र टेंभुर्णी संघाचा प्रतीक पाटीलच्या बॅटमधून अर्धशतक निघालंय. धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 69 धावा, 69. छोट्या छोट्या चुका मात्र थोड्याशा महागड्या ठरल्यात. त्यामुळे दुसऱ्या सत्रामध्ये आता मात्र पाहायला गेलं तर 70 धावा धावफलकावर लागल्यात. तर केतन म्हात्रेजीत बोईर सगळ्यांनाच मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. ती क्षमता जरूर आहे. बऱ्याच वेळा लॉंग चेस केलाय, परंतु ज्या झेल सुटले, षटकार गेले छोटे छोटे आणि त्याच्यामुळे मात्र ही मोठी धावसंख्या स्वरांश एंटरप्राइजेस टेंभुर्णी संघानं बरोबर याचा फायदा उचललाय. उमेशचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉफ्ट केला. इथे टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लॉंग ऑफला मात्र झेलला जातोय. फलंदाज बाद होईल. इथे मात्र फलंदाज क्रमांक 3 अल्ताफ शेख यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. सत्तर धावा धावफलकावर लागल्यात आणि मागचं षटक सुद्धा पाहायला गेलं तर महागडं ठरलं. केतन म्हात्रेनं 23 धावा मोजल्या आणि 2 षटकं केतन म्हात्रेची पाहिली तर तब्बल 37 धावा. आज विश्वास माझा सुद्धा बसत नाहीये, कारण नेहमी पाहायला गेलं तर फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणारा गोलंदाज केतन म्हात्रेनं आज थोड्याशा धावा खर्च जरूर केल्या. 70 धावा ही फार मोठी झेप आतापर्यंत मारले जरूर स्वरांश एंटरप्राइजेस टेंभुर्णी संघानं. शेवटचं षटक आपण पाहतोय. उमेश या गोलंदाजाचं पहिल्याच बॉलवर मात्र त्याला विकेट मिळाले. स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग आहे. लॉंग ऑनच्या वरतून मात्र युजिट उत्तुंग असा षटकार. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स आपल्याला पहिला इनिंग संपायच्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. गोरसई संघ या ठिकाणी उपस्थित झाला आहे. त्यांच्याबरोबर धारावे पृथ्वी इलेव्हन धारावे संघ आपला सुद्धा कर्णधार आपण लवकरात लवकर यायचं आहे. षटकार पडला आहे उमेशला राऊंड विकेटनं. शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. यावेळेस मात्र थोडंसं पाहायला गेलं तर पंच इशारा करतात आउटसाईड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळणार आहे. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 77 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 77 रन्स ऑन बोर्ड. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये मात्र अतिशय पाहायला गेलं तर चांगली धावसंख्या आत्तापर्यंत 87 धावा घेसर संघानं बनवल्या होत्या. जो टुर्नामेंटचा हाय स्कोर बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. कबर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. वाडे सुपर स्ट्रोक. आणखीन एक लाजवाब फटका. नेत्रदीपक षटकार. विकेट हॅट्रिक साठी 2,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. षटकार हॅट्रिक साठी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी सुरू आहे आणि यावेळेस मात्र क्षेत्र निवडलंय. फाईन लेगचे इथे मात्र क्षेत्ररक्षक धावतात, परंतु त्याला मात्र येते अपयश. बॉल चालाय सीमारेषेच्या पलीकडे आणि आणखीन एकदा कणकणीत असा चौकार.
आणि घेसर संघ जो या स्पर्धेमध्ये मात्र सर्वाधिक धावा केल्या होत्या त्या संघाची मात्र बरोबरी साधले ती टेंबिवली संघानं. यावेळेचा बॉल बॅटची एज घेऊन मात्र चाललाय थोडासा शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल आणि आता मात्र सर्वोच्च धाव संख्या या स्पर्धेमधील स्वरांश एंटरप्राइजेस टेंबिवली संघासाठी जोरदार टाळ्या. 88 धावा धाव फलकावर. 17 चेंडूंमध्ये 68 धावा. 400च्या स्ट्राईक रेटनं पाण्याच्या धबधब्यासारखा कोसळलाय मैदानामध्ये प्रतीक पाटील हा फलंदाज. आदित्यसाठी हा बॉल आणि त्यानं सुद्धा भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता शेवट सुद्धा गोड केलाय आणि या षटकाराच्या मदतीनं मात्र तब्बल 94 धावा सोनबोर्ड आणि 95 धावांचं महाकाय असं आव्हान आता मात्र उभं ठाकलंय. ते श्रेया 11 वाकलंड संघाची आता मात्र खऱ्या अर्थानं कसोटी आहे आणि प्रत्येक फलंदाजाला आता मात्र सर्वोत्कृष्ट आपलं द्यावं लागणार आहे. 100% नव्हे 200% आता प्रयत्न करावे लागतील. ती क्षमता जरूर आहे केतन मात्रेमध्ये. त्याला एक लॉंग इनिंग साकारावी लागणार आहे परंतु आता मात्र ही धावसंख्या पुरेशी ठरणार का. चांगलं पाठबळ मात्र प्रतीक पाटीलच्या इनिंगनं दिलंय. 17 बॉलमध्ये 400च्या स्ट्राईकनं 68 धावा ठोकल्या गेल्या आणि एक चांगली धावसंख्या मात्र पहिल्या इनिंग नंतर पाहायला मिळाल्या. इथे शिवसेनेचे शाखा प्रमुख आदरणीय टेंबिवलीचे सन्माननीय पंकज भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण स्टेजवर. त्याच्यानंतर सनीशेठ तुपे साहेब बिचुंबे गीत गावण सर आपणासही स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. याच्यानंतरची बिग फाईट असेल बघा. पृथ्वी 11 दाराबे विपक्ष राज 11 गोडसाई क्रिकेट संघ नाणेफेकीसाठी संपर्क. तर राज 11 गोडसाई क्रिकेट संघाचे संघनायक किशोर मुकादम इथे उपस्थित आहेत. पृथ्वी 11 संघनायक यायच्या बघा दाराबे क्रिकेट संघाचे संघनायक. तर 94 रन 94 धावा पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 95 धावांचं लक्ष या स्पर्धेसाठी SP ग्रुप सारसनचे आमचे अवधूतजी भगत यांच्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. तर 95 धावा मात्र कशा पद्धतीने होणार आणि दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळेल. चौकार षटकारांची आतषबाजी आपण एक्सपेक्ट करूया परंतु कशा पद्धतीनं मात्र हे चौकार षटकार पाहायला मिळतील. दुसऱ्या सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. याच विभागामधील एक नामवंत समालोचक जगदीशजी पाटील सर नारिवली यांचा. तर नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे बघा. पृथ्वी 11 दाराबे क्रिकेट संघ संघनायक यायचे आहे बघा. शेवटचा पुकार असेल आपल्यासाठी कारण आम्ही अनेक ठिकाणी पाहतो पृथ्वी 11 क्रिकेट संघाचा जर उल्लेख केला गेला तर भिवंडी अंजूरचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य केतन शेठ तरे हे सातत्याने त्यांच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी येत असतात. आपण इथे आलेला असाल तर आपण स्टेजवर यावं. गोडसे इथे पृथ्वी 11 दाराबे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी यावं बघा नाणेफेकीसाठी. बघा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने स्ट्रिक्टली नियमावली आहे. आपण उशिरा आलेला आहात. पृथ्वी 11 दाराबे क्रिकेट संघ अजूनपर्यंत संपर्क साधला नाही. तुमच्यासाठी 2 धावांचा मापदंड असणार आहे. पेनल्टी 2 धावांची लादण्यात आलेली आहे आयोजन कमिटीच्या वतीने. तर सन्माननीय इथे किशोर सरांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर स्वरांश एंटरप्राइजेस सर्वे सर्वा दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस सन्माननीय सनीशेठ तुपे साहेब बिचुंबे आणि त्याचबरोबर मित्रांनो एक मातीच्या रंगाचं कालीज ज्यांना म्हटलं जातं. आज आपण सर्व भारतवासी खऱ्या अर्थाने सुरक्षित आहोत त्याचं श्रेय जातं खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या आपल्या भारत मातेच्या या महान सुपुत्रांना सीमेचे रक्षण करणारे खऱ्या अर्थाने आपण इथे पाहतो. गीत गावण सरांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण इथे स्वागत करूया आणि आम्ही वळणार इथे जगदीश पाटील नारिवल यांच्याकडे. तर फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असणार बघा. श्रेया 11 वाकलन क्रिकेट संघाचे पॅकर्स सुप्रसिद्ध पहिलवान अजय पाटील बुरदुल यांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हेलो धन्यवाद दोस्तों. आए हुए तमाम क्रीडा रसिकों का यहाँ पर स्वागत करते और चलते बीच मैदान की तरफ आज के दिन का पहले दौर का पहला मुकाबला इस समय हम देख रहे हैं. स्वरांश इंटरप्राइजेस टेंबिवली बनाम श्रेया 11 वाकलन. काफी संघर्षमय मुकाबला है लेकिन जिस दौरान यहाँ पर हम देख रहे थे कि जिस वाकलन टीम ने इस टेनिस क्रिकेट विश्व में तहलका मचाया है उन्हीं के खिलाफ आज के दिन में एक बड़ा लक्ष्य यहां पर खड़ा किया है. 95 यानी कि 96 रनों का लक्ष्य.
95 रनों का लक्ष्य रखा है, लेकिन जवाब काफी अच्छा। पहले गेंद के ऊपर ऋषि भोईर ने इस गेंद को खेला है स्क्वायर लेग के ऊपर से 6 रनों के लिए। बात है, लाजवाब, बढ़िया यहां पर संगीत दिया है, लेकिन उतना ही बढ़िया स्ट्रोक नजर आया था ऋषि भोईर के माध्यम से। इस बीच ये गेंद गुडलैंड स्पोर्ट्स से टेक ऑफ होती भी गेंद बिल्कुल जगह से खेलने का प्रयास था। गेंदबाज ने पूरी तरह से यहां पर इरादों को नापा था इस समय ऋषि भोईर के, और निश्चित तौर पे छक्के के बाद किस तरह से मुझे कमबैक करना है इसे दोहराते हुए गेंदबाज इस समय आरंभिकता के तौर पे हम देख रहे हैं सोहम पाटिल को। और इस बीच ये गेंद शॉट्स लिमिट ऑन बिल्कुल तैनात थी, लेकिन इस समय यहां से मनीष पाटिल ने कोशिश अच्छी की थी, ड्राई करने का प्रयास था, लेकिन इस मर्तबा चूके बिल्कुल ड्रॉप हुआ कैच। ऋषि भोईर को मिला मौका, छक्के के बाद डॉट, उसके बाद सिंगल, और यहां से 1 रनों के साथ टोटल आता हुआ 7। 94 का पीछा करना है, लेकिन यहां से दोस्तों दिल थाम कर बैठिए, क्योंकि यह मुकाबला ऐसा वैसा नहीं है, क्योंकि मुकाबला यहां पर वाकलन बनाम टिम्बिवली के बीच में चल रहा है, क्योंकि ऐसे संघर्ष करने की आदत जिस टीम को है उस टीम का नाम है वाकलन। मानो यहां पर 95 का लक्ष्य बड़ा है, लेकिन यदि इस मैदान के अंदर केतन जैसा बल्लेबाज लग जाता है तो ये रन भी कम पड़ सकते हैं। लेकिन इस मर्तबा कवर के ऊपर से खेलने का प्रयास था, लेकिन वाह क्या बात है, लाजवाब, बिल्कुल उम्मीद के साथ इस कैच को लपका मोनिश पाटिल। ये होना चाहिए 100% एफर्ट दिखाने का प्रयास, और बिल्कुल जिस विकेट की तलाश में थी वो विकेट यहां पर प्राप्त करती हुई टिम्बिवली टीम। जोर का झटका, बहुत बड़ा झटका, 440 के ऊपर का यह झटका है, क्योंकि टिम्बिवली टीम वाकई जानती थी कि यदि इस 95 रनों को हमें बचाना है, मानो ये टारगेट काफी बड़ा है इस सुबह के सत्र में, लेकिन केतन जैसा बल्लेबाज यदि मैदान के अंदर हो तो यहां पर मुश्किलात खड़ी हो सकती थी, और बिल्कुल ये जाना, और जो कैच लपका लाजवाब था, सोहम को मिली सफलता। इस बीच गेंद हवा में, विकेटों के पीछे थोड़े से मिस फील्ड नजर आई, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। संदीप भट्ट की तो बात ही अलग है, और अनिल डोपरी साहब, आपकी जितनी सराहना की जाए उतनी कम है आपके पूरे टीम की, और खास तौर पर इस टीम के सर्वे सर्वा जिनके माध्यम से इतना बड़ा तामझाम हम देख रहे हैं, क्योंकि इतना यहां पर आने के बाद पूरी तरह से दर्शक लुभा रहे हैं कि ये क्या यहां पर खड़ा किया है, इतना बड़ा मंजर खड़ा किया है, और खास तौर पे सबसे बड़ी प्रतियोगिता मैं कहना चाहूंगा इस सीजन की। और बिल्कुल यहां से देखा जाए तो पहले ओवर का खेल हुआ समाप्त, तो टोटल की बात करें तो 11 रन 1 विकेट के नुकसान पर अभी भी जीत भोईर इस समय मैदान के अंदर मौजूद है, जिनको अभी भी मौका नहीं मिला है, जो 1 डाउन के ऊपर आए हैं। हमेशा बीच बहने की मुश्किल में अच्छा साथ देने की आदत जिस खिलाड़ी को है उस खिलाड़ी का नाम है जीत भोईर। टिम्बिवली स्वरांश इंटरप्राइजेस टिम्बिवली यानी कि सनी जी तुपे विचुम्बे, बिल्कुल सनी जी तुपे, जिनका हमेशा हमसे कांटेक्ट होता है कि उस एरिया में यदि बड़ी बड़ी प्रतियोगिता हो प्रवीण तो निश्चित तौर पे उनका कॉल होता है, तो निश्चित रूप में सनी तुपे आपका भी स्वागत है इस मंच के ऊपर। लेकिन अब यहाँ पर समीकरण बदलता हुआ नजर आ रहा है सोमनाथ, क्योंकि पहले ओवर में 11 रन आए हैं, 95 का पीछा करना है टिम्बिवली टीम के बल्लेबाज की मैं सराहना करना चाहूंगा, जिस बल्लेबाज ने इस मैदान के अंदर सुबह के सत्र में उफान उठाया था।
और उस बल्लेबाज का नाम है प्रतीक पाटिल, जिन्होंने 17 गेंदें फेस की और 17 गेंदों में 68 रनों की नायाब पारी खेली। और इस टूर्नामेंट की मेरे हिसाब से ये तीसरी 50 है। और इस बीच उठाने की कोशिश, गेंद हवा में, लॉन्ग ऑन की तरफ जा रही है गेंद, लेकिन 3 खिलाड़ी आए थे और बिल्कुल गेंद को रोकने में यहां पर कामयाबी हासिल की, लेकिन तब तक 2 रन लेने का मौका पाया है इस समय। और 2 रनों के साथ जीत भुईर ने अपना निजी यहां पर खाता खुला किया है। 2 रनों के साथ स्कोर 2 से आगे आता हुआ तकरीबन 13 रन। 13 रन गेंदबाजी के तौर पे हम देख रहे हैं। कुमार भुईर इस समय थोड़े से यहां पर देखा जाए तो रनअप में प्रॉब्लम्स, और ऐसे में जीत भुईर फिर से एक बार तैयार। अच्छी गेंद थी, सम्मानपूर्वक खेला जरूर था, अच्छी फील्ड, कोई रनों की गुंजाइश नहीं है। डॉट गेंद की समाप्ति, क्योंकि देखा जाए तो शुरुआत में यदि आपको पकड़ मजबूत करनी हो तो जो भीस्त होती है टीम की उसके ऊपर आघात कीजिए, और वही किया टीम टीम ने। केतन म्हात्रे के ऊपर आघात किया और यहां से एक बढ़िया प्रयास था जीत भुईर का, लेकिन मिस टाइमिंग हुए। और निश्चित तौर पे ये होता है प्रेशर जगदीश पाटिल, जब टारगेट बड़ा हो तो निश्चित रूप में क्या करें समझ में नहीं आता, और वही हुआ, क्योंकि केतन म्हात्रे आउट होने के बाद जीत भुईर के ऊपर यहां पर प्रेशर आया और निश्चित रूप में जीत भुईर ने भी अब मैदान छोड़ा है। दूसरे विकेट का पतन। आयोजक हितेंद्र मडवी यांच्या बॅनरला कटआउट षटकार जर तटवलं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल त्यांच्या वतीने। क्या बात है। और ये देखिए यहां पर आप हड़बड़ाहट में है इस समय। निश्चित रूप में वाकलन टीम, दारावे टीम के कप्तान से अनुरोध है, यदि और लेट हो जाते हैं तो आपको निश्चित तौर पे पेनल्टी का सामना करना पड़ सकता है। आपके अपोजिशन की टीम यानी कि गोरसई बी टीम यहां पर उपस्थित हो चुकी है। टेम्बिवली बनाम वाकलन के बीच में चलता हुआ मुकाबला इस मर्तबा यहां से एक सिंगल मिली है, और इसी के साथ पहले 2 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल की बात करें तो टोटल 14 रन 2 विकेट के नुकसान पर। यस ठीक है। जीतने के लिए 18 गेंदे 81 रनों की अभी भी दरकरार है। तो तर नक्कीच आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचा विचार केला तर अतिशय वेगाने टेनिस क्रिकेट आज पसरत आहे। खऱ्या अर्थाने वेबसाईट देखील तेवढ्याच वेगाने देखील लॉन्च होत आहेत आणि नक्कीच नवीन एक वेबसाईट आपल्या भेटीला येते, टेनिस क्रिकेट ड्रीम 11 टीम। त्या वेबसाईटची आज ओपनिंग आहे। रोशन सालुंके आणि नवनाथ सालुंके यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट ड्रीम 11 टीम आपण ती बनवू शकता आणि तिची आज ओपनिंग आहे नावाली गावामध्ये। संध्याकाळी 6 वाजता टायमिंग आहे। तर नक्कीच आपण रोशन सालुंके आणि नवनाथ सालुंके यांना आपण या टेनिस क्रिकेट वेबसाईटसाठी ड्रीम 11 साठी शुभेच्छा देऊया, कारण टेनिस क्रिकेट खऱ्या अर्थाने जर
एवढ्या भरारीने उंची गाठले त्याचा एकमेव कारण की या वेबसाईट आहेत. त्या सर्वांना आपण शुभेच्छा देऊया. आपण पाहतो ही स्पर्धा देखील लाईव्हच्या माध्यमातून दाखवली जातोय. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज दाखवलं जात आहे आणि चेंडू मात्र सीमारेषा पार होतोय 6 धावांसाठी. अप्रतिम षटकार. प्रतिम संगीत देते हुए हमारे डीजे ऑपरेटर नितिन डीजे. तो जरूर यहां से एक बड़ा हिट आया. बल्लेबाज की बात करें तो अविनाश भुईर के माध्यम से निकलता हुआ यह बड़ा छक्का और छक्के के साथ टोटल की बात करें तो टोटल पहुंच चुका है 20 रनों के ऊपर. सोमनाथ पाटिल एक अच्छी यहां पर जानकारी देते हुए तीसरा ओवर इस समय चल रहा है. गेंदबाजी के तौर पे हम देख रहे हैं मोनिश पाटिल जिन्होंने निश्चित रूप में यहाँ पर ये पहला और उनकी तरफ से हम देख रहे हैं. पहली ओवर फेंकी थी सोहम ने जिन्होंने तकरीबन 11 खर्च किए थे लेकिन उसके और एक सफलता प्राप्त की थी. वो बड़ी सफलता केतन मात्रे के रूप में. इस बॉल फेंक दीजिए. तर सन्माननीय सत्यवान गायकर वाकलन समाजसेवक यांचं आगमन झालेलं आहे. आमचे आयोजक योगेश दादा मडवी यांच्या वतीने आपला स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या स्टेजवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तो दूसरा ओवर फेंका था इस इनिंग में कुमार भोईर ने जिन्होंने तकरीबन सिर्फ 2-3 रन खर्च किए थे और एक सफलता प्राप्त. सबसे बड़ा कमबैक किया था उन्होंने. और अब कप्तान की एक अलग सोच जिन्होंने मोनिश पाटिल के ऊपर भरोसा जताया है. तो शायद मेरे हिसाब से ये कुछ अलग रणनीति है कप्तान की कि शायद चौथी ओवर में कुमार का इस्तेमाल हो या किसी और का, शायद अब आने वाला वक्त ही तय कर सकता है. लेकिन ऐसे में एक सिंगल कारपेट का इस्तेमाल नजर आया. दूसरे की कोशिश थ्रो थोड़ा सा खराब नजर आया और तब तक बल्लेबाजों ने चहल कदमों के साथ 2 रन मुकम्मल किए और इन 2 रनों के साथ स्कोर 2 से आगे आता हुआ तकरीबन 5 रन 22 रन. अब जीतने के लिए 16 गेंदे हैं और 73 रन चाहिए. उठाने की कोशिश, क्या बढ़िया छक्का यहां पर. लाजवाब अविनाश भुईर, ये ताकत है. देखा जाए तो केतन म्हात्रे की थोड़ी इनिंग चाहिए थी इस सत्र में और जीत भोईर की थोड़ी चाहिए थी, लेकिन यहां पर ऐसा हुआ नहीं. लेकिन वो 2 आउट होने के बाद, 2 ट्रम्प कार्ड आउट होने के बाद देखा जाए तो सोमनाथ अब निश्चित तौर पे अविनाश भोईर ने ये दिखा दिया है कि भाई अभी भी यहां पर हम मैदान के अंदर खड़े, अभी भी यहां पर मैं संघर्ष कर सकता हूं. मेरे अंदर वो हुनर है, मेरे अंदर वो टैलेंट है. ताकि देखा जाए तो पहले बाइक मैन जरूर देखा जाए तो युवाओं में बात करें तो खुटारी के मैदान के ऊपर जो आईपीएल हुई थी, विनोद शेठ भुईर उस टीम के स्पॉन्सर थे और वहां पर उस आईपीएल में निश्चित तौर पे अविनाश भुईर को मैन ऑफ द सीरीज के खिताब से नवाजा गया था. बाइक देकर ये देखिए एक और बड़ा हिट, 6 रन. स्कोर कार्ड के ऊपर अब यहां से समीकरण धीरे धीरे बदलता हुआ नजर आ रहा है. 14 गेंदों का खेल महज बचा हुआ है और 61 रनों की दरकरार है. 14-61. तो मेरे हिसाब से आयुवा कैच के लिए 500 का इनाम है और बैनर हिट के लिए 3000. यानी कि खिलाड़ियों की यहां पर चांदी चांदी है और ऊपर से जो दर्शक अपना वक्त निकाल कर आए हैं उनके लिए भी बड़ा मौका है. आप ये देखिए एक और बड़ा हिट, 6 रन. ये चौथा छक्का है अविनाश भोईर के माध्यम से.
यहाँ पर देखा जाए तो अविनाश भोईर ने आप कहीं ना कहीं टीम मीटिंग लेने के लिए विवश किया है टीम बिबली टीम को। मानो ये 95 का एक बड़ा टारगेट जरूर है, लेकिन वाकलन टीम को ऐसे टारगेट चेस करने की आदत है। अब ये देखिए क्योंकि ऐसा ही होता है दीपक पाटिल, जब बल्लेबाज आक्रामक हो तो ऐसी फील्डिंग लगाई जाती है। और देखिए यहाँ पर कितने नजदीक शॉट स्लीप हिडॉप के करीब यहाँ पर खड़ा किया है, लेकिन अविनाश भाई रुकेंगे नहीं है। बिल्कुल ये ताकत है, दिखाई है कि हम वाखलन वाले हैं, और बिल्कुल यहां पर 10 का दम दिखा रहे हैं। गेंद गई सीमा पर 6 रन। खबरला डीजे, लेकिन देखिए 95 रन बनाने हैं। शुरुआत की 2 ओवर की बात करें तो 2 ओवर में रन आए थे 14 रन, लेकिन अब इस ओवर की बात करें तो इस ओवर में रन खर्च किए गेंदबाज मोनिश पाटिल ने 32 रन। आप टोटल की बात करें तो 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल पहुंच चुका है 46 रनों के ऊपर। अब 12 गेंदें अब जीतने के लिए 49 रन चाहिए। हा पृथ्वी 11 धारावी क्रिकेट संघनायकांनी यायचे बघा। 2 धावांची पेनल्टी आपल्याला याच्या अगोदर लादण्यात आलेली आहे। आमची कमिटीची नियमावली खूप स्ट्रिक्टली आहे। अनिल ढोपरे आम्हाला इथे माहिती देतात, येणे तुम्हाला गरजेचं आहे। तो देखिए यहां पर जो विश्लेषण देखा जाए तो इस स्कोर कार्ड का, तो जो 18 गेंदों में टीम बिबली टीम ने 47 बनाए थे, लेकिन जवाब देखिए 46 हमने भी बनाए हैं। अब यहां पर 12 गेंदों में जीतने के लिए 49 चाहिए। तर नक्कीच संदीप सर पाहायला गेलं तर लक्ष फार मोठं आहे, परंतु शेवटपर्यंत मात्र पाहायला गेलं तर हरायचं नाहीये ही मनामध्ये त्यांच्या जिद्द आहे। आणि नावाप्रमाणे आता मात्र लढताना पाहायला मिळतोय तो श्रेया 11 वाकण संघ। थोड्याशा चुका जरूर पहिल्या इनिंगमध्ये झाल्या, क्षेत्ररक्षणामध्ये जर चुका झाल्या नसत्या तर नक्कीच थोड्याशा कमी धावा पाहायला मिळाल्या असं। आणि वाकण संघ नावाप्रमाणे लढतोय आणि हेच प्रेक्षकांना सुद्धा हवं आहे। काही रिझल्ट लागू द्या या मॅचचा, परंतु वाकण संघ मात्र लढला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं इथे जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे। बिल्कुल बिल्कुल दीपक, देखा जाए तो अभी जो हाल ही में भारत मात्र इनकी जो प्रतियोगिता हुई थी नागझरी के मैदान के ऊपर, वहां पर 94 रनों का लक्ष्य था वाकलन टीम के सामने। उन्होंने 4 ही ओवर में उस लक्ष्य को पूरा किया था, तो अब उसी को दोहराते हुए नजर आ रहे हैं केतन और जीत आउट होने के बाद अविनाश भोईर ने कमान अपने कंधों के ऊपर लिए। अब 12 गेंदों में 49 की जरूरत, लेकिन ऐसे में पहली गेंद डॉट निकालते हुए गेंदबाज कुमार भोईर, जिन्होंने एक कमबैक पर और फेंका था, दूसरा सिर्फ 2 रन खर्च किए थे उस ओवर में, 3 रन। और ये देखिए स्कूप करने की कोशिश बिल्कुल थी, लेकिन महज मिली सिंगल 1 रन। ये जाना था ऋषि ने कि अब यहां पर ज्यादा से ज्यादा अविनाश भोईर को मौका दिया जाए तो निश्चित तौर पे टीम के लिए फायदेमंद हो सकता है, क्योंकि एक तरफ से आपको अब यही निश्चित रूप में रणनीति आजमानी होगी ऋषि भोईर को, जिन्होंने यहां पर सिंगल के ऊपर नजर डाली है। और ये देखिए यहां पर क्या बढ़िया स्ट्रोक था, लेकिन गेंद जाकर गिरी स्टंप के ऊपर। बिल्कुल रन यहां पर नहीं है, डॉट गेंद की समाप्ति। देखा जाए तो टारगेट काफी बड़ा है, काफी बड़े हिट लगे जरूर है अविनाश भोईर के बल्ले से, लेकिन इस मर्तबा देखा जाए तो आप सोहम जिस तरह से कुमार जो पूरी तरह से दूसरा और जिन्होंने फेंका था उसी नक्श कदम के ऊपर कदम डालकर यह गेंदबाजी हो रही है। बिल्कुल बढ़िया गेंदबाजी का प्रयास, लेकिन इस मर्तबा फिर से एक बार तैयार एटम और द विकेट, लेकिन इस समय कारपेट का इस्तेमाल। लॉन्ग ऑफ की तरफ जाते हुए गेंद दूसरे के लिए पलटे, लेकिन यहां से
थ्रो थोड़ा सा हाइट में आया, कोशिश अच्छी की थी लेकिन फायदा मिला दोनों बल्लेबाजों को। चहल कदमों के साथ 2 रन मुकम्मल किए। 2 रनों के साथ टोटल 2 से आगे आता हुआ तकरीबन 49 रन। अब जीत के लिए बची हुई 8 गेंदें और 46 रन चाहिए। 8-46 का समीकरण। अविनाश भोईर लेकिन कुमार की जितनी सराहना की जाए दीपक उतनी कम है, क्योंकि जब 32 रन तीसरी ओवर में आए थे ऐसा लग रहा था कि कहीं ना कहीं आप यहाँ पर अविनाश भोईर फिर से एक बार आक्रामक होंगे चौथी ओवर में, लेकिन वैसा हुआ नहीं क्योंकि ये कप्तान की यही सोच थी। उन्होंने कुमार का इस्तेमाल जो दूसरे ओवर में किया। अब तीसरे ओवर किसके पास सौंप दिया जाए तो मोनिश के पास सौंपा, लेकिन जब चौथे ओवर की बारी आई तो कुमार का ही इस्तेमाल हुआ। लेकिन इस मर्तबा अविनाश यहां पर ऋषि भोईर के माध्यम से यह निकला छक्का। महाराज पीछे 6 गेंदे 39 रन। यस, तर नाणेफेक इथे केली जात आहे। अतिशय ताकद 2 संघ आपण इथे पाहतो। एका बाजूला नवी मुंबईचा दादा संघ तर एका बाजूला भिवंडीचा दादा संघ। एका बाजूला आपण सचिन यांना धारावी क्रिकेट संघाचा जर विचार केला, सचिन आहे, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने विकी, तर नाणेफेक इथे केली जाईल। भावेश पवार पवन असणार आहे एका बाजूला, तर आमचे सीमेवर लढणारे आदरणीय गीत गावणसर सैनिक दलात कार्यरत आहेत। मित्रांनो बघूया नाणेफेकीचा कौल, टॉस का बॉस। नाणेफेकीचा कौल इथे राज 11 घोडसाई क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे। किशोर नाणेफेक जिंकली। प्रथमतः रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा। आपण नाणेफेक जिंकलेली आहे। निर्णय आपला काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ धारावी क्रिकेट संघ आहे। फलंदाजी तुमची खूप मोठी ताकद आहे, तर येही विसरता कामा नये। नवी मुंबई एक्सप्रेस विकी आपल्याला प्रतिकार करणार आहे। तर कमीत कमी प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाकडे सुद्धा फलंदाजीची एक मोठी ताकद आहे। पृथ्वीलन धारावे 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याची तुम्ही कितपत रोखण्याचा तुमचा प्रयास असणार आहे? आम्ही त्यांना 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। एकंदरीत या आयोजनाबद्दल तुम्ही आता माझे मित्र प्रवीण गायकड यांच्याकडनं इन्फॉर्मेशन मिळाली की दापोडेच्या मैदानावर तुम्ही चॅम्पियन झालेले आहात। 30 खऱ्या अर्थाने घोडदळ या स्पर्धेमध्ये तुम्ही हा रथ कायम ठेवण्याच्या इराद्याने स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल हा तुमचा प्रयत्न असणार आहे का? हो नक्कीच, आम्ही सर्वजण चांगली खेळू आणि टुर्नामेंट जिंकण्याचा प्रयत्न करू। आयोजनाबद्दल काय सांगू शकाल? कसं काय वाटलं आयोजन आपल्याला? आयोजन तर खूप सुंदर केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद मला। ये होते किशोर मुकादम संघनायक। तर धारावी क्रिकेट संघ पृथ्वी 11 क्रिकेट संघनायक नाणेफेक आपण हारलेले आहात। यदा कदाचित नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणत्या निर्णयाला पसंती दिली असती? नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता, पण आता नाणेफेकी हारून आम्हाला फलंदाजी करण्याचा निर्णय आला आहे, तर आम्ही फलंदाजी करून चांगला रन बनवण्याचा प्रयत्न करू। यामध्ये मोठी धुरा फलंदाजीची कोणत्या फलंदाजांवर असेल? महत्वाची भूमिका? सर्वच तर चांगले फलंदाज आहेत, सर्वांची धुरा असेल। एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगाल? स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने आमची योग्यदादा मडवी आणि हितेंद्र मडवी यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केलेली आहे। काय सांगू शकाल आयोजनाबद्दल? खूप छान आयोजन आहे, कारण की मी 2 दिवस या टुर्नामेंटचे लाईव्ह बघत होतो। भव्य दिव्य असा खूप छान आयोजन, चांगलं आहे। खूप खूप शुभेच्छा दोन्ही क्रिकेट संघाला। तर वलनार आमच्या समालोचन कक्षमध्ये संदीप पाटील सरांकडे। धन्यवाद एमडी सर, काफ़ी बढ़िया इंटरव्यू आपने यहाँ पर दोनों कप्तानों का लिया। और मैं यही गुजारिश करना चाहूँगा हर कप्तान से कि इनिंग खत्म होने से पहले आप टॉस बॉक्स में आइए, क्योंकि वहाँ पर हमें वक्त मिल सके बातें करने के लिए, ना कि इनिंग के दौरान आपसे रूबरू हम करेंगे, क्योंकि ये अंतिम दौर था। 6 गेंदों में 39 की जरूरत थी। पहले 2 गेंदों के ऊपर बड़े हिट आए थे। मुकाबला काफी रोमांचकारी था, दर्शक एक्साइट हो चुके थे, लेकिन ऐसा हुआ नहीं। यहाँ पर देखा जाए तो निश्चित तौर पे थोड़े फासले से यहाँ पर निश्चित रूप में पीछे दिख रही है इस समय वाकलन टीम।
अब एक गेंद का खेल बचा हुआ है और 22 रनों की दरकरार है। तो मैं सभी कप्तानों से अनुरोध करता हूं, आयोजक यहां पर देखा जाए तो काफी बड़ी प्रतियोगिता है, तो पहले 5 ओवर का खेल समाप्त होने से पहले आपके कप्तान को यहां पर आना है, अन्यथा पेनल्टी आपको बेशक यहां पर दी जाएगी। यह सूचना है आयोजनकर्ताओं की तरफ से। तो जरूर यहां पर एक गेंद का खेल बचा हुआ है और जीतने के लिए 22 रन चाहिए। 95 रनों का एक बड़ा लक्ष्य था। अच्छा संघर्ष किया केतन म्हात्रे और अजीत भोईर के अलावा यहां पर अविनाश भोईर ने, और ये अंतिम गेंद के ऊपर आया छक्का किरण म्हात्रे के बल्ले से, और इसी के साथ यहां पर 15 रनों से इस मुकाबले को हारी है वाकलन टीम। लेकिन कोई बात नहीं है, संघर्ष आपने यहां पर जरूर किया और जरूर ये आपके अगले मैच के लिए अच्छा है। तो जरूर यहां से देखा जाए तो आपकी गलतियां कहां पर हुई, इस बात के ऊपर निश्चित रूप में आप के कप्तान ध्यान देंगे। लेकिन जीत के पहले जीत की बधाई देते हैं टीम स्वरांश इंटरप्राइजेस टेम्बिवली टीम को, और जरूर यहां पर मैन ऑफ द मैच का खिताब नो डाउट जिन्होंने आज के दिन में पहली 50 अपने नाम की 17 गेंदों में तकरीबन 68 रनों की नायाब पारी खेली, वो है खिलाड़ी प्रतीक पाटिल। तो प्रतीक पाटिल को यहां पर नवाजा जाएगा मैन ऑफ द मैच का खिताब देकर। तो जरूर अगले मैच के लिए यहां पर बदला होगा। अगला मुकाबला दाराबे बनाम गुरसई बी के बीच में एक बिग फाइट होगी। तो आप कहीं मत जाइए, आपके सामने निश्चित रूप में हम पेश करेंगे आज के हमारे साथी समालोचक मित्र जगदीश जी पाटिल, और चलेंगे हम फिर से एक बार निश्चित रूप में एमडी गडगे इनके पास। एमडी गडगे सर। थँक्स संदीप पाटील सर। आता जी प्रेक्षणीय लढत झाली, अतिशय दोन्ही ताकदवर क्रिकेट संघाच्या दरम्यान, आणि या सामन्यामध्ये स्वरांश इंटरप्राइजेस टेम्बिवली क्रिकेट संघाने नेतृत्वपैकी विजय संपादित केलेला आहे। त्यांचा मी रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने योग्यदादा मडवी, हितेंद्र मडवी, दिलीप शेठ मडवी, रोशन असतील, मुकुंददादा असतील, त्या सर्वांच्या वतीने, अनिल ढोपरी यांच्या वतीने तुमचं अभिनंदन। तर या सामन्याचा हिरो वन मॅन आर्मी या स्पर्धेमध्ये आजच्या पहिल्या सामन्यामध्ये